घेऊन ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते शिवछत्रपती, ते शिवछत्रपती. अशा या महान रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा. या मातीतील, या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या जर मावळ्यांना एकत्र आला तर हे हिंदवी स्वराज्य निर्माण होईल. ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, ज्या पुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या घरातील मातेला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा होता, ते म्हणजे जगातील सर्वोत्तम पुत्र स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या राजाचं नाव ऐकल्यावर आपल्या नसा नसातून रक्त उसळून निघतं, ज्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही मुंगीच्याही वाटेला जात नाही, परंतु आमच्या वाटेला जर कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. शिक्षणाचं महत्त्व सांगणारे ज्योतिराव फुले असं म्हणतात की आजकाल जिथे मस्तक टेकवया अशा नमस्काराच्या जागा हल्ली फार कमी झाल्या आहेत, परंतु ज्यांचं नाव ऐकल्यावर हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले. भारताचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावं लागलं नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य उभं होतं. या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना अभिवादन करते. आणि शिवरायांच्या भावना या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे, या कार्यक्रमासाठी राबणारे आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली असे माझे गुरुवर्य नारायण पिंपळे सर, उमेश पिंपळे सर, यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. निद्रा अवस्थेत असलेले, झोपेचं सोंग घेणारे, शिवाजी महाराजांच्या विचारांशी फाडकती घेणाऱ्यांना जागा करण्यासाठी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ये होईना बाल. मित्रांनो, मी सृष्टी ज्ञानेश्वर बनकर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी उभी आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहील असं नाही, आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहील असं नाही, परंतु काही क्षण विसरू म्हणता विसरत नाही. आणि अशातलाच आजचा हा क्षण आहे. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय, ज्या महाराष्ट्रात स्वाभिमानाने वावरतोय, त्याच महाराष्ट्रात एकेकाळी फार दुर्दैव होतं. लोकांचा आक्रोश सुरू होता, परकीय सत्तांचं या ठिकाणी राज्य होतं. कुणालाच सामान्य जनतेला त्यांचा अधिकार नव्हता. आणि अशातच जनता फार आक्रोश करत होती आणि त्या जनतेचा आक्रोश एका आईच्या कानावर पडला. ती आई म्हणजे जिजाऊ आऊसाहेब. आणि ती आई नेहमी भवानी मातेला साकडं घालत होती, माते माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे जो या सर्वांना न्याय देईल, जो स्वराज्य स्थापन करेल. आणि जिजाऊ आऊसाहेबांनी सुद्धा, भवानी मातेने तिची फुंकार ऐकली. आणि 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याच्या दिवशी या शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले आणि एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपाळात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. रयतेच्या आशेंना पालवं फुटली. काही मग लोक म्हणायला लागली, किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में सांप पैदा होता है, किसी के पेट में